द लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण फेस्टिवल 2025 उत्साहात साजरा होत आहे। या फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी विविध मनोरंजनात्मक पाळणे, खेळ व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या फेस्टिवलचे चेअरमन सतीश गाडे यांनी नागरिकांसाठी विशेष दिलासादायक घोषणा करत दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून सर्व पाळण्यांवर 50% सवलत जाहीर केली आहे। या सवलतीचा लाभ घेऊन सहकुटुंब सहपरिवारासह फेस्टिवलचा आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। उरण पनवेल रोडवरील करळ सोनारी पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे। पुलावरील एक लोखंडी प्लेट निखळून बाहेर आली असून त्यामुळे वाहन चालकांसाठी गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः दुचाकी स्वार व लहान वाहनांसाठी हा धोका अधिक आहे। या मार्गावर सातत्याने अवजड वाहतूक सुरू असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी तसेच तोपर्यंत आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्रातील वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर न्याय मिळाला आहे। 13 वर्षाच्या सततच्या लढ्यानंतर औद्योगिक न्यायालयाने राज्यातील 2285 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत। 2012 पासूनची वेतन तफावतही भरून काढण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने वीज मंडळाला दिले आहे। या निर्णयाने उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। स्ट्रॉंग रूममध्ये घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे प्रशासनात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। पेण येथील स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडताच आत काहीतरी हालचाल झाल्याचे दिसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांना घाम फुटला। सुरुवातीला कोणताही गैरप्रकार घडल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती, मात्र तपासांती हा प्रकार कोणत्याही मानवी हस्तक्षेपाचा नसून उंदरांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले। स्ट्रॉंग रूम मध्ये शिरलेल्या उंदराने स्ट्रॉंग रूम मधील टेबलचा दरवाजा उघडल्याचे समोर आले। या घटनेनंतर निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी तहसीलदारांनी तत्काळ पुढाकार घेतला। त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून व ते अधिकाऱ्यांना दाखवून कोणतीही गैरप्रकार अथवा छेडछाड झालेली नसल्याचे स्पष्ट केले। फुटेजमध्ये उंदराची हालचाल स्पष्टपणे दिसत असल्याने सर्व शंका दूर झाल्या। या घटनेनंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला असून स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेबाबत अधिक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत। उरण येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्री किशोर धनाजी ठाकूर यांचा जन्मदिन उरण तालुक्यातील सर्व विधिज्ञांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। उरण बार असोसिएशनचे सदस्य, न्यायालयीन वकील वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। या प्रसंगी ॲडव्होकेट किशोर ठाकूर यांनी सर्व विधिज्ञांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते। कार्यक्रमात उरण बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ व अध्यक्ष ॲडव्होकेट विजय म्हात्रे यांनी उरण न्यायालयातील सर्व वकील वर्गाच्या वतीने ॲडव्होकेट किशोर ठाकूर यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। तसेच माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पराग म्हात्रे, महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट जागृती गायकवाड, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय नवाळे, ॲडव्होकेट हृदयनाथ म्हात्रे, ॲडव्होकेट विपुल ठाकूर, ॲडव्होकेट अर्चना माळी, ॲडव्होकेट नाईक, ॲडव्होकेट अनुराग ठाकूर यांच्यासह उरण न्यायालयातील अनेक अधिवक्ता यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।